पुढच्या 24 तासात कुलाबा वेधशाळेनं अतिमुसळधार पावसाचाही इशारा दिलाय। आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जोरदार पावसानं आज सकाळपासून सखल भागात पाणी साचलंय। दरम्यान येत्या 24 तासात मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिलाय। मुंबईसह महाराष्ट्रातील येत्या काही दिवसातील पर्जन्यमान कसं राहणार आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कुलाबा वेधशाळेच्या अधिकारी शुभांगी मोते आहेत। मॅडम, मुंबईसाठी खास करून येत्या 24 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, काय परिस्थिती असणार आहे? आत्ता आपण बघतोय की मुंबईमध्ये कुलाब्याला 165.4 मिलीमीटर झालं आणि सांताक्रूजला पण जवळपास 184.5 मिलीमीटर असा रेनफॉल झाला आहे आणि तो हेवी टू व्हेरी हेवीच्या रेंजमध्ये आहे। मुंबईमधल्या काही भागामध्ये तो एक्सेप्शनली हेवी होण्याची शक्यता आहे, कारण आजचा जो रेनफॉल रेकॉर्डेड आहे तिथं काही 3-4 ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल झालेला आहे आणि येत्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी तो हेवी टू व्हेरी हेवी आणि काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी पुन्हा होण्याची शक्यता आहे। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये ही इंटेन्सिटी 24 तासानंतर कमी होणार आहे आणि नॉर्थ कोकणसाठी सगळीकडे सर्वत्र तरीही मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे। खास करून पालघर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असलेला दिसतो, वसई विरार भागामध्ये, त्याचबरोबर रायगड ठाणे या जिल्ह्यामध्ये देखील कशी परिस्थिती असेल येत्या 3-4 दिवसात? पालघर आणि ठाणे डिस्ट्रिक्ट्समध्ये पावसाची इंटेन्सिटी कायम राहणार आहे, मुसळधार पाऊस राहणार आहे। याच्या मागचं कारण म्हणजे तिथं विंड शिअर आहे, जो एक आणि सर्क्युलेशन पण आहे। त्या सर्क्युलेशनमुळे तिथं पाऊस पडेल। ते सर्क्युलेशन गुजरातच्या जवळ आहे, साऊथ गुजरातच्या जवळ आहे आणि त्याच्यामुळेच ह्या दोघांचा मिश्र इफेक्ट म्हणून जे नॉर्थ साईडला आहे, म्हणजे गुजरातच्या जवळ आणि मुंबईच्या नॉर्थ साईडला आहे जे डिस्ट्रिक्ट्स पालघर आणि ठाणे, इथं भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मुंबईसाठी तुम्ही सांगितलेलं की अतिवृष्टीचा इशारा दिला, मागील वर्षी जसं 29 ऑगस्टला पाऊस पडला होता तसा पाऊस राहील की कसा राहील? आत्ता या 24 तासामध्ये एक सतर्कतेचा इशारा म्हणून दिला आहे, पण इंटेन्सिटी आता कमी होण्याची शक्यता आहे, कारण आता सकाळी झालेल्या रेनफॉलमध्ये दादर, गोरेगाव अशी काही 1-2 जागा आहे तिथं खूप मुसळधार एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल झालेला आहे। फक्त एक सतर्कता आणि थोडं प्रिकॉशनरी मेजर म्हणून एक्स्ट्रीमली हेवीचा दिलेला आहे। तरीही येत्या 2 ते 3 तासामध्ये 8:30 ते 11:30 मध्ये नवी मुंबई या एरियामध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे। मुंबईसाठी सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई।